कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझा भाऊ चोर नाही। गणी कधीच कुणाला विचारल्याशिवाय कुणाच्याच वस्तूला हात लावत नाही। चोरी तर लई लांबची गोष्ट राहिली। हो ना, कळेल मग आता लवकरच। दामिनी आंटी, चेक करून येता जरा। नोकर मी काय म्हणतो, ओ मॅडम, ही एवढी महागडी पर्स या भिकारड्या पारूकडे आली कशी ग? काय गए पारू, तुमच्यासारख्या भिकारड्यांकडे एवढी एक्सपेन्सिव्ह पर्स कुठून आली? गणीनं मला रक्षाबंधन गिफ्ट दिलीये। पैसे कुठून आले रे तुझ्याकडे? हे लॉटरी वगैरे लागली का तुला? नाही ना, मग सिंपल आहे। माझ्या रूम मधून माझी पर्स चोरलीस, त्यातून पैसे काढून तुझ्या बहिणीसाठी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणलं। नाही केली चोरी। गणी माहित आहे मला तू नाही केलीस चोरी। तू मला सांग ना, तू ती पर्स आणायला बाकडनं पैसे घेतले होतेस ना? गणी, अरे बोल ना, काय विचारते मी? तू बाकडनं पैसे घेतले होतेस ना? बा तू दिले होतेस काय ना पैसे? पैसे? आणि मी नाही, पैसे नाही दिले मी। तो मागायला आला असता तर मी दिले असते, पण गणी मला सांग की मी जर का तुला पर्स आणायला पैसे दिले नाही तर कुठून आणले पैसे तू? मी इथं या बंगल्यात रक्ताचं पाणी करून प्रामाणिकपणे ताठ मनाने जगलोय। आपल्यावर चोरीचा आळ नकोय। मला सांग कुठून आणले पैसे? बार जीव घेणार आहेस का त्याचा? ए चुप, तुमचा फालतू ड्रामा बंद करायचा आता। तुम्ही ना सगळे आता पोलीस स्टेशन मध्ये चला। एक मिनिट, काय सुरू आहे इथे? अरे तुम्ही दोघे इथे काय करता? त्या आता तर मालक पण आले। प्रीतम, अरे या गणीने आपल्या दिशाची पर्स चोरली, कळतंय तुला? आणि तितकं करून तो थांबला नाहीये। त्या पर्स मधले त्याने पैसे घेतले आणि त्या पैशांनी या पारूसाठी रक्षाबंधनाचं गिफ्ट घेतलंय। कळतंय केवढी तयारी आहे यांची? मी गणीला ओळखतो, गणी असं वागूच शकत नाही। ए प्रीतम, ऐक ना, तू ना एकतर मध्ये पडू नकोस आणि या चोरट्यांची बाजू तर अजिबात घेऊ नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।